सकट आलेला आहे। नमस्कार मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त अशी झणझणीत कटदार अशी चमचमीत वालाची आमटी आहे। तर मंडळी खूप सोप्या पद्धतीने आणि मस्त अशी झटपट रेसिपी आहे। चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी वाटी खोबरं, त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि 1 इंच आलं घालून वाटून घेतलेला आहे। तर फोडणी देण्यासाठी इथे कढईमध्ये मी 4 चमचे तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा अगदी मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। छानपैकी कांदा हाय फ्लेमवरच परतून घ्यायचा आहे। अगदी लालसर गुलाबी रंगाचा होईपर्यंत तो परतायचा आहे। कांदा थोडासा परतून झाला की आपण जे तयार केलेले लसूण खोबऱ्याचे वाटण होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे। लसूण खोबऱ्याचे वाटण सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिटांमध्ये तो भाजून होतो मसाला। आता आपण यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आहे 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मंडळी। आणि हे सुद्धा मसाले छानपैकी वाटणासोबत भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम लो करायची आहे जेणेकरून जे आपण मसाले घातले ते जळणार नाहीत। 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर आपण ह्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। हे टोमॅटो नंतर घातल्याने काय होईल, जे आपण मसाले घातलेत ते जळणार नाहीत। आता टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, हाय करायची नाही, नाहीतर मसाले जळून जातील। 2 ते 3 मिनिटात मंडळी तुम्ही बघू शकता मसाल्याला पूर्ण असं तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो सुद्धा भाजला गेलेला आहे। आता आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून पूर्णपणे टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे। छान असं लो फ्लेमवर टोमॅटो पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटं परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मंडळी छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये सोललेले वाल घालून घ्यायचे आहेत। सर्व वाल घालून झाल्यानंतर मंडळी आपण हे त्या वाटणासोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। एक 3 ते 4 मिनिटं असंच परतत राहायचं आहे जेणेकरून तेलात परतल्यानंतर भाजीला खूप छान अशी चव येते मंडळी। 3 ते 4 मिनिटं असंच परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। थंड पाणी अजिबात घालायचं नाही। कोणतीही तुम्ही भाजी कराल मंडळी तर त्यामध्ये गरम पाणीच घाला जेणेकरून भाजीला खूप छान असा कटही येतो आणि चवही लागते। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर त्याला शिजू द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता वाल पूर्णपणे शिजलेला आहे आणि भाजी ही मस्त अशी दाटसर झालेली आहे। तर मंडळी तयार आहे आपली वालाची झणझणीत आमटी। कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हो मंडळी, सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।